नाराजी व्यक्त केली आहे आणि ठेकेदारांच्या टक्केवारीमध्ये हा महामार्ग अडकला असं आरोप त्यांचा आहे. तुम्हाला काय वाटतं? असं आहे की मुळामध्ये हा महामार्ग व्हावा याकरता म्हणून ज्यांची जबाबदारी होती, ज्यांचा अधिकार आहे, ज्यांच्या मालकीचा ज्या खात्याचा हा महामार्ग आहे, यांनी हा महामार्ग पूर्णत्वात जावा याकरता नक्की काही विशेष अशा प्रकारची जबाबदारी घेतली का? या महामार्गाकडे त्यांनी जातीनिशी लक्ष दिलं का? हा महामार्ग रखडू नये, वेळेत पूर्ण व्हावा म्हणून त्यांनी काही विशेष अशा पद्धतीची काही उपाययोजना केली का? दोनच कारण सांगत बसले, ते म्हणजे इथले लोक काही कोर्टामध्ये गेले त्यामुळे वेळ झाला. कोण कोर्टामध्ये गेलं? कुठल्या जागेकरता कोर्टामध्ये गेलं? याची कधी नावं समोर आलीत का? आलेली नाही. मला लोक 100 वेळा प्रश्न इथे विचारतात, मला एवढ्या शिव्या देतात. कॉन्ट्रॅक्टर काम सोडून जातात. का सोडून जातात काम कॉन्ट्रॅक्टर? याचा कधी खुलासा झाला का? फक्त हवेत तीर चालवणं या पलीकडे हा रस्ता पूर्ण का नक्की होऊ शकला नाही याचं ठोस कारण कधीही संबंधितांनी दिलं नाही आणि ठोस उपाययोजना केली नाही. त्यामुळं हा महामार्ग रखडलेला आहे. त्यामुळे राज ठाकरेच कशाला, आम्ही देखील बोंब मारतोय. प्रत्येक अधिवेशन मध्ये या ना त्या मार्गानं या ना त्या आयुधाचा वापर करून मुंबई गोवा महामार्ग याचा आम्ही विषय कधी काढला नाही असं एक अधिवेशन कुणी पण दाखवा. किती मंत्री झाले? आज 2014 पासून बांधकाम मंत्री म्हणून चंद्रकांतदादा पाटील पण झाले, रवींद्र चव्हाण पण झाले, आज शिवेंद्रराजे भोसले पण आहेत आणि 2014 पासून कायमचे नितीन गडकरी केंद्रीय बांधकाम मंत्री आहेत. सरकार त्यांचं तिथेही आहे इथेही आहे आणि म्हणून हा रस्ता जाणीवपूर्वक रखडवण्यात आलेला आहे. ही वस्तुस्थिती खरी आहे. महामार्ग नव्हे तर राज्यातले जे राज्यमार्ग आहेत किंवा ग्रामीण मार्ग जे आहेत तिथे खड्ड्यांचा जो प्रश्न आहे हा पूर्ण राज्यभरात आता मोठा बनलाय. पुण्याचं तर एक पूर्ण एमआयडीसी शिफ्ट होते असा काही लक्षात नाही. हे गंभीर वाटतं. असं आहे की तुम्हाला गंभीर काय वाटतंय यापेक्षा निवडणुकीमध्ये आपण गंभीर का राहत नाही हा लोकांनी विचार करण्याची गरज आहे. आज तुम्ही जर बघितलं तर सोशल मीडियावर दोघांची भाषणं मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहेत. एक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि दुसरे देशाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी साहेब. ते काय सांगत असतात? दोघंही काय सांगतायत की 2024 पर्यंत आम्ही या ठिकाणी अशी टेक्नॉलॉजी यूज केलेली आहे, अशी टेक्नॉलॉजी आम्ही आणलेली आहे, अशा टेक्नॉलॉजीचा आम्ही वापर करतो आहोत की अमेरिकेच्या सुद्धा अधिक चांगले रस्ते हे आम्ही केलेले असतील आणि ते रस्ते आमचे झालेले असतील, अमेरिकेपेक्षा आम्ही उत्तम रस्ते या देशाला देणार आहोत आणि 2024 ते आम्ही पूर्णपणे हे रस्ते पूर्ण करणार आहोत. आज त्याच रस्त्यावर हजारो ठिकाणी महाल वाहतूक गाड्या अडकून पडलेल्या आहेत, चिखलामध्ये फसलेले दाखवलेले आहेत. रस्त्याचे खड्डे तुम्ही मोजू शकत नाही इतके रस्त्याचे खड्डे आहेत. यांनी बांधलेले पूल धडाधड कोसळतायत. यांनी केलेल्या ज्या काही संरक्षण भिंती आहेत त्या धडाधड कोसळतायत. त्यामुळं तुम्ही म्हणता तसं की संपूर्ण राज्य नाही संपूर्ण देशामधल्याच रस्त्यांची अधोगती झालेली आहे.